नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. ह्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या आंब्याच्या बागेत जाणार आहोत आणि तिथे आपण आज आहे ती आंबा कलमांची छाटणी करणार आहोत. आपली जी आहे ती हापूस कलमाची बाग आहे. तिथे आपण अशीच वेगवेगळी जी आहे ते कामं आपल्या बागेमध्ये करत असतो. तर म्हणजे आता सध्या जी आहे ती आपण छाटणी करणार आहोत. ह्याआधी आपण खत व्यवस्थापन केले होते. ह्यानंतर जेव्हा कलमांना मोहर येईल, तेव्हा आपण विविध फवारणी देखील करत असतो. तर हे सर्व जी कामं आहेत, आपण कसं काय आपल्या बागेची मशागत करतो, त्या आणि सर्व जे तो कशाप्रकारे जो आहे तो पूर्ण जे आहे आंब्याची जी प्रोसेस असते, मोहरापासून जी फळापर्यंत ही जी आहे ते आपण पुढे सर्व कव्हर करणार आहोत. आणि आपल्याला तुम्हाला जो आहे तो अशा प्रकारे मी ब्लॉग बनवून जो आहे ते YouTubeवर आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जे आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण जाऊया आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आणि आपण आता पाहूया की आपण कशी काय जी आहे ती कलमांची छाटणी करतो ते. हे तुम्ही आंब्याचे कलम पाहू शकता. हे 2 वर्षापूर्वी या कलमाची लागवड केली होती. त्यानंतर ह्याची ग्रोथ आहे ती अतिशय चांगली झालेली आहे आणि पानांचा आकार आणि फांद्यांची जी रचना आहे, म्हणजे ज्या प्रकारे ह्या झाडाने आकार घेतला आहे, तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. ह्याचे कारण म्हणजे आपण ह्याची वेळोवेळी आहे ती छाटणी केली होती आणि आपण ह्याला इथे रासायनिक खतांचा डोस आणि सेंद्रिय खतांचा डोस आहे तो वेळोवेळी दिला होता. आता आपण ह्या कलमाची छाटणी करणार आहोत. छाटणी म्हणजे काय? ज्या ह्या कलमाच्या अनावश्यक फांद्या आहेत त्या आपण काढून टाकणार आहोत. त्या काढून टाकण्यासाठी कापण्यासाठी आपण सिकेटर किंवा प्रूनर ह्या टूलचा साहाय्याने आपण ते काम करतो. कारण सिकेटर आणि किंवा प्रूनर वापरल्यावर जो आपण जिथून कापतो तिथे कट आहे तो एकदम शार्प बसतो आणि तिथून कोणतेही आहे ते बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. अन्यथा आपण कोणतेही चुकीचे टूल वापरले तर तिथनं बुरशीचा आहे तो प्रादुर्भाव होतो आणि बुरशीजन्य डिंक्या रोग जो आहे तो आपल्या कलमांना लागण्याची शक्यता असते. आणि अनावश्यक फांद्या म्हणजे आपण ह्या कलमाच्या अशा काढून टाकतोय की ज्यांचा ओघ आहे तो जमिनीकडे गेलेला आहे किंवा ज्या वाकलेल्या आहेत जमिनीच्या दिशेने, तर त्या आपण आहेत त्या अशा प्रकारे कापून टाकतो. तर असेच जे आहे ते आपण मोठ्या झाडांची देखील आहे ती छाटणी करतो. ही मोठी हापूसची कलमं आहेत. तर ह्यामध्ये सध्या आपण ग्रास कटरच्या साहाय्याने सर्व जे तण आलं होतं ते कापून घेतलेलं आहे. आपण आपल्या बागेची साफसफाई आहे ती ग्रास कटरच्या साहाय्याने आहे ती अशी करत असतो. आपण आपल्या बागेमध्ये कोणतेही रासायनिक तणनाशक ग्लायफोसेटसारखे आहे ते म्हणजे कोणतेच आपण तणनाशक आहे ते आपल्या बागेमध्ये वापरत नाही. आणि जी आहे ती आपण अशीच आहे ती पावसामध्ये 2दा ते 3दा कटरच्या साहाय्याने अशी साफसफाई करतो, ज्या कारणाने आपल्या झाडांना जी आहे ती आपली झाडं मोकळी राहतात आणि त्यांना चांगली हवा मिळते. ह्या कलमाच्या देखील आपण ज्या अनावश्यक फांद्या आहेत त्या काढून टाकतो. तर आपल्याला अनावश्यक फांद्या कशा समजतात की ज्यांचा जो ओघ आहे तो जमिनीकडे आपल्याला दिसणार, म्हणजे अशा झुकलेल्या दिसणार जमिनीच्या बाजूने आणि त्यांची जी डोळकाडी आहे त्याची थिकनेस म्हणजे जाडी जी आहे ती कमी असणार. त्याला आहे तो कोणताही मोहर येत नाही आणि मोहर आला तरी त्याला फलधारणा आहे ते होत नाही. म्हणजे फारच कमी चुकून फलधारणा झालीच तर अशी ती फांदी असते. तर आणि ते कसं असतं, झाडाचे अन्न जे आहे ते सर्व ती फांदी अनावश्यक फांद्या आहेत त्या आपल्याकडे ओढून घेतात आणि आहे ते बाकीच्या ज्या चांगल्या फांद्या आहेत म्हणजे ज्या सशक्त अशा फांद्या आहेत ज्यांना जे आहे ते मोहर येऊन चांगली फलधारणा होणार आहे, त्यांचंसुद्धा जे आहे ते अन्न ह्या थोड्याफार प्रमाणामध्ये आहेत त्या खातात. त्यासाठी आपण जे आहे ते सर्व ज्या अनावश्यक फांद्या आहेत त्या अशा प्रकारे काढून टाकतो. हा व्हिडिओ आपण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये जी आपण कामं करतो तो दाखवण्याच्या उद्देशाने केलेला आहे. जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये छाटणीचं जे तंत्रज्ञान आहे ते समजून घ्यायचे असेल किंवा आम्ही आमच्या बागेमध्ये ते संपूर्ण जे छाटणी कशी करतो तर ते तुम्हाला पूर्ण जाणून घ्यायचं असेल डिटेलमध्ये, तर तुम्ही मला जो आहे तो सुरुवातीला दिलेल्या माझ्या WhatsApp नंबरवरती मेसेज करू शकता. ही आपण पहिलीच छाटणी केली आहे. ह्यानंतर आपण 3 ते 4 वेळा आहेत त्या छाटण्या करतो. तर हे केल्याने आपल्या झाडाचा जो आहे तो आकार आहे तो चांगला मेंटेन राहतोच. त्याचबरोबर आपल्या झाडाचे आरोग्य, परत नवीन येणारे पालवी जी आहे ती चांगली सशक्त पालवी येते. फलधारणा होणारी असते ती आहे ती चांगली होते आणि त्याला रंग देखील चांगला येतो.
आता ह्यापुढे आता हे कलम तुम्ही पाहू शकता. ह्या कलमाला ह्या वर्षी फलधारणा झाली होती. ह्याला असे तुम्ही मोहराच्या काड्या पाहू शकता. ह्या देखील आपण ज्या आहेत त्या कटरच्या साहाय्याने कापून टाकतो. तर ह्या आहेत त्या ठेवल्या तर आपलं अनावश्यक फांद्या वाढतात आणि जे आहे ते अन्न आहे ते सर्व ह्या झाडाचे ओढून घेतात. त्यासाठीच आपण आहे ते ह्या सर्व कट करून टाकतो आणि ह्या कट केल्यावरती आहे ते झाडाला पालवी देखील चांगली येते. सध्या कोकणामध्ये भरपूर पाऊस चालू आहे. त्यामुळे आपण सध्या फक्त आहे ती छाटणी थोड्या प्रमाणात करून घेत आहोत. पण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये आपण ह्या सर्व कलमांना आहे ते जीवामृत मुळावर देतो. जीवामृत म्हणजे काय की नैसर्गिक सर्व गोष्टींपासून ते बनवले जाते. त्यामध्ये कोणतेही रासायनिक आहे ते आपण औषध नसते. तर ते देशी गाईचं शेण, गोमूत्र आणि बाकी अजून देखील घटक आहेत ते वापरून आपण बनवतो आणि ते आपण आपल्या झाडांना देतो, कलमांना. तर त्यामुळे काय होतं, कलमाच्या जी आजूबाजूची माती आहे ती अतिशय चांगली म्हणजे त्याचा मातीचा पोत सुधारतो आणि त्यामध्ये गांडूळ संख्या आहे ती वाढते आणि भुसभुशीतपणा आहे तो जमिनीमधला वाढतो. हे सर्वच जे आहे ते आपण ह्यापुढे ह्या सर्व गोष्टींचा आपण ब्लॉग तयार करणार आहोत. तुम्हाला हे असे ब्लॉग्स आहेत ते बघायला आवडतील की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या वर्षी आपण नवीन आंबा लागवड केलेली आहे. लागवड करताना आपण केशर या जातीची निवड केली. कलमं जी आहेत ती 1.5 ते 2 वर्षाची होती. म्हणजे साधारण 3 ते 4 फूट एवढ्या उंचीची कलमं होती. तर कलमं लावल्यानंतर आपण त्याची मशागत देखील करायला चालू केलेली आहे. म्हणजे ह्या लागवडीला 1 महिना पूर्ण झालेला आहे. तर त्यानंतर जे आजूबाजूला तण आलं होतं ते आपण काढलं आणि त्या कलमाला 1 घमेले शेणखत, 50 ग्रॅम युरिया आणि 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट दिले. त्यानंतर खड्ड्याच्या आजूबाजूची माती आहे ती ओढून आपण ह्या खड्ड्यामध्ये घेतली. कारण ह्या आपला जो आहे तो कातळी भाग असल्यामुळे मातीची कमतरता आहे. त्यामुळे आपण अशी आजूबाजूची माती आहे ती ओढून आपल्या कलमाच्या अळ्यामध्ये घेतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला तर ह्या व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.